मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. नाना त्यांच्या बेडरूममध्ये पुस्तक वाचलेले असतात. तिकडून सुमित्रा आई येते. सुमित्रा आई कपाट उघडते, ड्रॉवर उघडते आणि मग म्हणते प्रमेश्वरा. आणि सुमित्रा आई ओरडते, अहो अहो बघितलं का, हे काय झालं? आणि नाना बघायसाठी उठतात. काय आणि नाना म्हणतात, काय झालं सुमित्रा? आणि मग सुमित्रा आई म्हणते, हे बघा, माझ्या ह्या ड्रॉवरमध्ये माझा किल्ल्याचा जुडवा बी नाही आहे आणि माझे दागिने बी दिसत नाही आहेत. याचा अर्थ आपल्या घरी चोरी झाली. आणि नाना म्हणतात, काही शिल्लकच नाही आहे. आणि आई ऋषिकेश, सारंग असे हाका मारत बाहेर जातात. आई हॉलमध्ये जाते आणि जोरजोराने सगळ्यांना बोलवते, अरे लवकर बाहेर या, कुठे गेलात तुम्ही? ऐश्वर्या, सारंग. ऋषिकेश येतो आणि म्हणतो, आई काय झालं? आणि सुमित्रा आई म्हणतात, अरे लवकर या, आपल्या घरात चोरी झाली आहे. नाना म्हणतात, अगं सुमित्रा शांत हो. सुमित्रा आई म्हणते, कशी शांत हो? आणि ऋषिकेश म्हणतो, काय झालं आई? सुमित्रा आई म्हणते, अरे आपल्याकडे चोरी झाली आहे. आणि ऋषिकेश म्हणतो, काय? आणि सुमित्रा आई म्हणतात, हो, माझ्या कपाटातले दागिने नाही आहेत, कुल्ल्यांचा जुडवा नाही आहे. ऐश्वर्या, सारंग खाली येतात आणि ऐश्वर्या आईपेक्षा जास्त गादा करते, काय, कशी चोरी झाली, केव्हा झाली? आणि मधून लता येते, तेच दागिने घालून असते आणि जानकीला म्हणते, अगं जानकी बघ तरी कसं दिसतंय, छान दिसतंय ना? आणि सगळे तिच्याकडे आ करून पाहत असतात. आणि ऐश्वर्याला आठवतं, लताबाई तिच्या रूममध्ये खात बसलेली असते, म्हणजे टोस्ट चहा खात बसलेली असते. आणि ऐश्वर्या म्हणते, सदा ना कदा खातच बसलेली असते ही बाई. ती पटकन तिच्याकडे जाते आणि तिचा खातातला कप घेते आणि म्हणते, त्या द्या इकडे आधी. आणि लता म्हणते, का गं, काय झालं? ऐश्वर्या लताजवळ एक डबा देते आणि लता म्हणते, हे काय आहे? आणि ऐश्वर्या सांगते, अहो किती प्रश्न विचारताय तुम्ही, ह्यामध्ये ना आई नानाच्या कपाटाच्या चाव्या आहेत आणि सुमित्रा आईचे दागिने आहेत. ऐश्वर्या म्हणते, यातले दागिने तुम्हाला घालायचे आहेत आणि चाव्याजवळ ठेवायच्यात. कोणी जर विचारलं कोणी दिले तर तुम्हाला जानकीचं नाव सांगायचंय की हे जानकीनं दिले म्हणून. आणि तिला हे आठवतं की ती तुझ्या लताबाई थोडा हात जोडून म्हणत असते, लताबाई तुम्ही प्लीज काय इतके प्रश्न विचारताय? आणि सुमित्रा आई घाबरते आणि म्हणते, अहो बघितलं का, हे सगळे माझे दागिने आहेत, कानातलं, गळ्यातलं आणि हे किल्ल्याचा जुडका सुद्धा. आणि लता म्हणते, ए तुझे कसले ग दागिने? हे माझे दागिने आहेत, माझ्या हक्काचे दागिने आहेत. आणि सुमित्रा आई म्हणते, ए काय बोलतेस ग तू? हे तुला लाज नाही वाटत माझ्या खोलीत येऊन चोरी करायला? आणि त्यावर लता म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला चोर म्हणण्याची? आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, चोराला चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? लताच्या हातामध्ये चाव्याचा जुडगा असतो. आई हात धरते आणि म्हणते, बघितलं का, हा किल्ल्याचा जुडगा माझा आहे, माझ्या कपाटाच्या चाव्या आहेत. लता म्हणते, पण ते कपाट माझं आहे, माझं आणि नानांचं. सुमित्रा आई म्हणते, हो का, मग चोरी कशाला केलीस? येऊन मागायचेस ना मला दागिने आणि किल्ल्या. लता म्हणते, ए बाई मी कशाला चोरी करू ग? आणि मग आई म्हणते, हो का, मग हे सगळं तुझ्याकडं कसं आलं? लता म्हणते, हा चाव्यांचा जुडगा मला माझ्या सुनबाईने दिला, जानकीने. आणि जानकी म्हणते, काय? हे ऐकून ऐश्वर्या तोंडावर हात लावते, म्हणजे की सगळ्यांना वाटावं हिला काहीच माहिती नाही. लता जानकीला म्हणते, बरं केलंस ग, तू मला हा चाव्यांचा जुडगा आणि दागिने, पारंपरिक दागिने दिलेस, हक्कच आहे ग तो माझा. आणि ऋषिकेश म्हणतो, काय? ऐश्वर्या म्हणते, काय, जानकीने? आणि सारंग म्हणतो, जानकी वहिनी तू? आणि त्यावर जानकी म्हणते, नाही आई, नाना मी असं काही केलेलं नाहीये. आणि लताबाईला म्हणते, तुम्ही उगाच तोंडाला येईन ते बोलू नका हां. कधी दिल्या मी तुम्हाला ह्या चाव्या आणि दागिने? आणि तुम्हाला द्यायचा हा प्रश्नच येत नाही. लता म्हणते, काय बाई येस ग तू, काल तूच तुझ्या तोंडाने मला सांगितलंस ना? आणि जानकी म्हणते, काय सांगितलं? बोला ना, काय सांगितलं होतं मी? आणि त्यावर लता म्हणते, हेच की तू लपून नानांच्या खोलीमध्ये चाव्या घ्यायला गेली होतीस आणि नानांना जाग आली आणि तू म्हणालीस की मी फक्त दरवाजा बंद करायला आले म्हणून. म्हणाली होतीस की नाही? ऋषिकेश म्हणतो, जानकी, पार्वती आई काय विचारते, हे खरं आहे का? आणि त्यावर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, हे साफ खोट आहे. नाही म्हणजे मी काल नानांच्या खोलीमध्ये गेले होते, पण हे किल्ले आणि हे दागिने मी घेतले नाहीत. आणि लताला म्हणते, तुम्ही का खोटं बोलताय? जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. आणि ऋषिकेश म्हणतो, मी काय बोलू यावर, मी काही पाहिलंच नाहीये, मला यातलं काही माहीतच नाही, त्यावर मी खरं खोटं कसं करणार? आणि तू मला वरती काहीतरी वेगळंच सांगितलं होतंस. लता म्हणते, काय सांगितलं होतं? आणि मी थांब आताच खरं खोटं करते. आणि नानाला म्हणते, अहो काल रात्री जानकी तुमच्या खोलीत आली होती की नव्हती? आणि नाना म्हणतात, हो जानकी आली होती. लता म्हणते, घ्या, खुद्द साक्षीदाराने साक्षी दिली आहे, बघितलं का सुमित्रा?
आता सिद्ध झालं की नाही, जानकीनेच मला चाव्या आणून दिल्या. आणि त्यावर जानकी म्हणते, हे खोटं आहे. सुमित्रा आई म्हणते, आता तू यांना पण खोटं पाडतीयस. आणि जानकी, मी सुद्धा तुला आमच्या खोलीतून बाहेर पडताना बघितलं होतं. तू स्वतः या बाईला चाव्या दिल्यास आणि आता साळसूतपणाचं नाटक करतेस. जानकी आईला म्हणते, नाही आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. ही बाई पार्वती आई नाहीये. ह्या बाईवर माझा विश्वासच नाहीये, तर ह्या बाईला दागिने का देऊ मी. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, पुरे काय बोलतीयस तू आणि कशी वागतीयस. तुझा विश्वास नाहीये या बाईवर. जानकी मान हलवते आणि सुमित्रा आई म्हणते, वा जानकी, माझ्या मागे एक वागतेस, माझ्या पुढे एक वागतेस. अगं तूच तर हिला ह्या घरात आणलंस. ती इथे राहावी म्हणून तूच तर आटापिटा केलास ना. मी नको नको म्हणत असताना कुटुंब कौल कलश घ्यायला लावलास. तू मत दिलंस हिला आणि आता म्हणतेस की विश्वास नाही. सवत आणलीस तू माझी या घरात. मला ना लाज वाटते की तू माझी सून आहेस म्हणून. आणि त्यावर जानकी म्हणते, आई, अगं माझ्या कपाटाच्या किल्ल्या हिच्याकडे सोपवताना तुला लाज कशी नाही वाटली गं. अगं विसरलीस का तू, हेच दागिने चोरीला गेले होते तेव्हा तूच परत आणलीस ना. आणि आज माझं स्त्रीधन हिला सोपवलंस. जानकी हे ऐकून रडायला लागते आणि रडत रडतच म्हणते, आई, हे सगळं खोटं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, हे सगळं खोटं आहे. ही बाई पार्वती नाहीये आणि ही खोटारडी बाई आपल्या घरात घुसली आहे. आणि ही बाई स्वतःहून नाही घुसली आहे, हिला आणलंय ह्या ऐश्वर्याने. आणि ऐश्वर्या म्हणते, मी? हा सगळा प्लॅन ऐश्वर्याचा आहे. खोट्या पार्वतीला हाताशी घेऊन तिला आपल्या घरावर राज्य करायचंय आई. त्यासाठी सगळं करते ही. आई, हे खूप मोठं चक्रव्यूह आहे आणि या चक्रव्यूहात मला अडकवलं जातंय आणि मला तुमच्यापासून वेगळं केलं जातंय. हा सगळा तिचा प्लॅन आहे. तुम्ही विचारा ना तिला, विचारा. आणि हवं तर एक मुस्काटात लगावून द्या, म्हणजे खरं बोलेल. आणि सुमित्रा आई जानकीच्याच मुस्काटात लावतात आणि म्हणतात, बास, स्वतःच्या पापाचं खापर ऐश्वर्यावर फोडताना लाज नाही वाटत तुला. जानकी गालावर हात धरून बसते आणि आई पुढं म्हणते, सगळं तू केलंस आणि ढकलतेस ऐश्वर्यावर. का तर ती माझी बाजू घेतेय म्हणून, मला समजून घ्यायचा प्रयत्न करतेय म्हणून, माझ्या हक्कासाठी लढतीये म्हणून. मैत्रिणीनं, ऐश्वर्या काय खुश झालीये बाबा. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नाहीये. आई जानकीला विचारतात, का जानकी, का, सांग ना, काय आहे तुझं हे वागणं. अगं काय नाही केलं मी तुझ्यासाठी. सून कधीच नाही, मुलगीच मानली ना मी तुला. तुझ्या मनात जो काटा रुतत होता ना अनाथपणाचा, तो मी हलक्या हातानं दूर केला गं, विसरलीस. आज तू तुझ्या वागण्याने हे सिद्ध केलंस. सुनेला कितीही माया लावली ना तर सून ही सूनच असते, मुलगी होत नाही. हळूहळू सगळे तिथून निघून जातात. ऐश्वर्या मात्र कंटिन्युअसली जानकीच्या तोंडाकडे पाहते. ऐश्वर्याच्या रूममध्ये सारंग आजीला म्हणतो, आजी, अगं तू हवी होतीस तिथं, काय मजा आली तुला सांगू. जानकी वहिनीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आणि आजी म्हणते, म्हणजे सुमित्राने जानकीच्या कानफटात मारली. आणि सारंग म्हणतो, हो. आणि आजी म्हणते, पण हे कसं काय जमवलंस तू. सारंग खुश होऊन ऐश्वर्याला विचारतो, ऐश्वर्या, सांगा ना, नक्की काय केलं तुम्ही. आणि जानकी वहिनीला कसं कळलं ह्या खोट्या पार्वतीला घरात आणायचा प्लॅन आपला होता म्हणून. आणि ऐश्वर्या ॲटिट्यूड दाखवत असते आणि म्हणते, सारंग, काय आहे ना, मी त्या जानकीला चांगलीच ओळखू नये. इतक्या महिन्यामध्ये एवढं तर नक्कीच शिकले, ती काय करेल काय नाही करेल हे मला कळून चुकलं होतं. आणि तिनं चुकावं म्हणून यासाठीच मी हा चक्रव्यूह रचला होता. ती माझ्यावर संशय घेणार, मला पकडण्याचा प्रयत्न करणार. कारण काय, ते आता जुना पॅटर्न झाला. यात सगळ्याचा मी फायदा घेतला आणि तिच्याकडून ते लाख रुपये काढून घेतले. म्हणजे एकीकडे मी तिला या सगळ्यामध्ये गुंतवून ठेवलं आणि दुसरीकडे आईचा विश्वास कमावला. आजी म्हणते, वा. आणि या ऐश्वर्या म्हणते, तुम्ही बघितलंत ना, आईने माझी साथ दिली आणि त्या जानकीच्या सणसणीत कानाखाली दिली. ऐश्वर्या म्हणते, मला असं वाटतंय ना, या क्षणी मला खरंच सांगू का, मला आत्ता जानकीचा चेहरा बघायचा आहे. कशी असेल ती, कशी दिसत असेल, कशी तडफडत असेल, असं म्हणते. आणि ती म्हणते, आत्ता आले सारंग, मी आत्ता लगेच आले. आणि ते दोघंही म्हणतात, जा. जानकी देवापुढे बसलेली असते आणि देवाला हात जोडून म्हणते, देवा, किती परीक्षा घेणार आहेस तू माझी. माझं काय चुकलंय ते मला सांग ना. माझ्याच घरात माझ्यावर चोरीचा आळा आलाय. माझी काही चूक नसताना या 10 वर्षात आईने पहिल्यांदा माझ्यावर हात उगारला. जानकी रडत रडत देवाला म्हणते, आईने माझ्यावर हात उगारला याचं मला वाईट वाटत नाही. त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला. आईने माझ्यावर अविश्वास दाखवला याचं खरं खूप वाईट वाटतंय. त्यांनी माझ्या तोंडात मारले पण वळून माझ्या काळजात उठलेत. माझं काय चुकलंय सांग ना देवा. आणि मागून ऋषिकेश येतो. ऋषिकेश जानकी करत तिच्या जवळ येतो. आणि जानकी तिथून उठते आणि म्हणते, ऋषिकेश, हे सगळं आपल्या घरात काय घडतंय. आणि ऋषिकेश म्हणतो, आधी जानकी तू शांत हो. हे बघ, आईनं जे काही केलंय ना त्याने मलाही धक्का बसलाय. मी तुला आधीच सांगितलं होतं, खरं खोटं सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. आणि त्यावर जानकी म्हणते,
हे मी नाही केले, हा सगळा प्लॅन ऐश्वर्याचा होता. तुमचा आहे ना विश्वास माझ्यावर? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, माझा विश्वास आहे जानकी तुझ्यावर आणि तो कायम असेल. तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी घरच्यांना पुरावे लागतील, त्याशिवाय तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पार्वती आईने सुद्धा तिला सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर केलेतच ना. आणि त्यावर जानकी म्हणते, ते सगळं ऐश्वर्याने केलं होतं. ते सगळे खोटे पुरावे ऐश्वर्याने समोर आणून दिले. त्या पार्वती आई आहेत हे एक्सेप्ट करायला तिनं भाग पाडलं. हे सगळं ती ऐश्वर्या करते ऋषिकेश. आईच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज सुद्धा तिनेच पेरला. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, असं जर असेल ना तर हे गैरसमज सगळ्यात अगोदर दूर केले पाहिजेत आणि मी बरोबर असेल तुझ्या आणि कायमचं. तसंही खोटं जास्त दिवस लपून राहत नाही. सगळ्यांसमोर सगळं खरं येईलच. पण तू असा धीर सोडू नकोस, शांत राहा. ऋषिकेश असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, आता शांत राहण्याची वेळ नाहीये, आता धडा शिकवण्याची वेळ आहे. आणि तो मी लवकरच ऐश्वर्याला शिकवणार आहे. आणि तिकडून ऐश्वर्या येत असते. जानकी तिला पाहते आणि म्हणते, ऐश्वर्या थांब. ऐश्वर्या म्हणते, व्हॉट इज कोइन्सिडेंट, मी तुलाच भेटायला येत होते. आणि जानकी म्हणते, मी सुद्धा तुलाच भेटायला येत होते. ऐश्वर्या म्हणते, मला? ओ क्यूट, तुझ्या गालावरचे वळ दाखवायला? आणि त्यावर जानकी म्हणते, हे सगळं करून तुला काय मिळतं? ऐश्वर्या म्हणते, समाधान. आजवर तू जे काही माझ्याशी वागलीस ना आणि जे काही केलंयस ना ते तुला सगळं परत देण्याचं समाधान. तू काल काय म्हणाली होतीस? आईला माझा खरा चेहरा कळल्यावर आई काय करतील? या यू आर राईट, मुस्कटात मारणं. मुस्कटात तर मारली, पण ती तुझ्या. आणि जानकी खाली मान घालते. तुला काय वाटलं जानकी? काल रात्री तू मला पकडलंस म्हणजे तू जिंकलीस, मी हारले? ना डार्लिंग, तसं मी तुला वाटू दिलं की तू जिंकलीस. ऐश्वर्या आहे मी, चांगलंच पळून प्यायले तुला. मान्य आहे मला, तू मला काल पकडलंस, पण मी स्वतः तुला पकडू दिलं. हो, मला माहिती होतं तू माझ्यावर संशय घेणार, मला पकडण्याचा प्रयत्न करणार, मग माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार. आणि म्हणूनच मी माझ्या मोबाईलमध्ये मॉड्युलेशन आधीच टाकलं होतं. म्हणजे बोलत होते मी आणि आवाज येत होता पुरुषाचा. आणि हुडी घालून मुद्दाम वावरत होते, कारण तू मला पकडावं. हाच तर प्लॅन होता माझा. कसं आहे ना जानकी, तसं जर झालं नसतं ना तर आईने तुझ्या थोबाडीत मारली नसती ना. आठवतोय तो दिवस? आईने सगळ्यांसमोर माझ्या थोबाडीत मारली होती. आज ते वळ कायमचे पुसले गेले जेव्हा आईने तुझ्या थोबाडीत मारली. आता कळलं सगळ्यांसमोर मार खाल्ल्यावर कसं वाटतं ते? तेव्हाच खटकी पडली होती माझ्या डोक्यात. आज जे घडलं ना ते ट्रेलर होता. लवकरच मी तुला पिक्चर दाखवणार. कारण आता जी तुझ्या समोर उभी आहे ना ती नवीन ऐश्वर्या आहे. आणि ही ऐश्वर्या जानकीच्या कायम एक पाऊल पुढेच असणार, लक्षात ठेव. आणि जानकी मात्र इतकुसं तोंड करून सगळं तिचं बोलणं ऐकून घेत असते. आणि चलत चलतच ऐश्वर्या तिला इशारा करून म्हणते, गालावरचे वळ खूप छान दिसत आहेत. पदर उडवत घरामध्ये निघून जाते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सारंग कुठून तरी मार खाऊन आलेला असतो आणि ऐश्वर्या त्याला म्हणते, ऋषिकेश आता बस झालं हां, माझ्या नवऱ्यावरती हात नाही उचलायचा. जानकी म्हणते, बास कर ऐश्वर्या. आणि त्यावर ऋषिकेश जानकीला म्हणतो, तू बास कर जानकी. आणि ज्या दिवसापासून तू पार्वती आईला घरी घेऊन आलीस ना त्या दिवसापासून तू तिच्यावर संशय घेतेयस. आज पण तुझ्यामुळे मला हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. ही माझी पार्वती आई आहे. आणि जानकी म्हणते, ती तुमची पार्वती आई नाहीये. ऋषिकेश म्हणतो, अगं तसे त्यांनी पुरावे दिले. त्यावर जानकी म्हणते, पुरावे तयार केले जाऊ शकतात. ऋषिकेश म्हणतो, याचा अर्थ तुझा विश्वासच नाहीये. आणि जानकी म्हणते, नाहीये माझा विश्वास. जानकी म्हणते, माझा तेव्हाच विश्वास बसेल जेव्हा माझ्यासमोर मोठा आणि सबळ पुरावा असेल. आणि ऋषिकेश म्हणतो, तो पुरावा मी आणून देईन तुला. लता म्हणते, असा काय पुरावा आणणार आहेस तू? आणि ऋषिकेश म्हणतो, आपण DNA टेस्ट करूया. मैत्रिणींनो, उद्याचा जो भाग आपण पाहिला आहे त्याच्यामध्ये मला तर वाटतं जानकी आणि ऋषिकेशचा हा काहीतरी प्लॅन आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूया उद्याच्या भागात.